फक्त काही मिनिटातच बनवा भगवान विष्णूच्या हृदयातील कमळाचे हे अप्रतिम शुभचिन्ह, आणि तेही अगदी 5 मिनिटात पेंट मार्करने. वापरायचे कसे, काढायचे कसे, बनवायचे कसे, वॉटरप्रूफ आहे का, आणि हा पेन कोणता, कसा वापरायचा, अगदी उत्तम माहिती या व्हिडिओमधून शेअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा आम्ही ह्याच सेम कलाकृती दाखवल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ही रांगोळी कशी वापरायची ह्याची आयडिया येईल. नमस्कार, मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. इथे मी A4 अगदी विष्णू हृदय दळ कमळची प्रिंटआउट घेतली आहे आणि त्यावर A4 175 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे. 100 मायक्रॉनची OHP शीटसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आपला जादुई पेन, पेंट मार्करचा वापर आपण इथे करणार आहोत. पेंट मार्कर कसा वापरायचा ह्याचे हॅक्स अँड टिप्स काय आहे. दिसताना हा असा तर सिंपल दिसतोय, पण त्याला वापरणं थोडंसं ट्रिकी आहे, आणि ते ट्रिक आणि हॅक्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा 27 जूनचा पेंट मार्कर रांगोळी क्लास 1 दिवसीय नक्कीच अटेंड करू शकता. त्यामध्ये ह्याची टिप कशी काम करते, ह्याला वापरायचं कसा, आणि ह्यापासून वेगवेगळ्या रांगोळीचे पॅचेस, छोटे छोटे पॅचेस कसे बनवायचे हे नक्की शिकाल. आता इथे पहा, झेरॉक्सवरती मी OHP शीट इथे फिक्स करून घेतली सेलोटेपने, आणि त्यावर आपला हा जादुई पेंट मार्कर फिरवत आहे. अगदी हलक्या हलक्या त्याच्यावर लाईन आपण ड्रॉ करत आहोत, ट्रेसिंग करून घेत आहोत. म्हणजेच आपण ज्या लाईन जशा दिलेल्या आहेत तशाच झेरॉक्सवरून OHP शीटवर उतरवत आहोत. आता हे विष्णू हृदय दळ कमळ तुम्हाला आठवत आहे का? ह्याआधी आम्ही सहस्त्रदळ कमळची सुद्धा कॅमलिन पेंट मार्कर रांगोळी दाखवलेली आहे. त्यावेळेला ते इतकं कन्फ्युजन होतं, कोणती लाईन कुठे कनेक्ट होते काहीच कळत नव्हतं. पण इथे तरी मस्त असं त्याची जी लाईनची जी लय आहे ती खूप छान आहे, आणि मला ड्रॉ करताना खूप मजा येत होती. अगदी हळूहळू मी ते गोल गोल फिरवत होते, आणि सुरुवातीला तर कळत नव्हतं की कुठून स्टार्ट करावं, कसं एंड होईल. पण जसं असं ते बनत गेलं, अगदी 5 मिनिटात ड्रॉ करून झालं बरं का. पण जसं असं ते बनत गेलं ना, तसं तसं त्यामध्ये एक वेगळीच जादू, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत गेली, आणि मलासुद्धा ते बनवताना खूप मस्त वाटत होतं. नाही, खरंच आहे. काय ना, बरेच जणं बोलतात की ही रांगोळी नाही आहे, पण माझं घर सजवण्यासाठी, उंबरठा सजवण्यासाठी, आपलं दार सजवण्यासाठी, पूजेचं पाट सजवण्यासाठी जर कोणत्याही सामानाचा किंवा कोणत्याही खडूचा, बीड्सचा, आपण फुलांचाच आपण वापर करतो, आणि त्या डिझाईन्स इतक्या मोहक दिसायला लागतात ना, त्या डिझाईन्सच आपलं जे अर्ध मन आहे ते जिंकून घेतात, हो की नाही. आता पहा ना, ट्रेसिंग करून झाल्यानंतर आपल्याला ही जी विष्णू हृदय कमळची जी ही डिझाईन आपण कॅमलिन पेंट मार्करने ड्रॉ करून घेतली ना OHP शीटवर, ती आपल्याला आता लाईन टू लाईन कट करायची आहे. तुम्ही इथे ब्लेड, कटरचा पण वापर करू शकता, बट सेफर साईड मी इथे शार्प सिझरचा वापर करत आहे. कुठेही बोथड, पॉइंटेड असं शीटला न करता मी तिथे राऊंड घेते कॉर्नरला, आणि तिथून आल्यानंतर अगदी खालच्या लाईनला मी कट करत चालली आहे. पेंट मार्करने रांगोळी बनवणं खूप सोपं आहे, पण त्या रांगोळ्या वापरणं, त्याची स्टोअर कशी करायची, ती वॉटरप्रूफ आहे का, या सगळ्या गोष्टींची जर माहिती तुम्हाला असेल ना, तर तुम्ही अजून त्यामध्ये नवीन नवीन प्रकार करू शकतात. पण एक्झॅक्ट माहिती मिळणं आणि त्याबरोबर त्याच्यावर काम करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं, हो की नाही. OHP शीटला कटिंग करताना फक्त पॉइंटेड न करता अगदी तिथे थोडंसं राऊंड केलं तर नक्कीच एक चांगला पॅच तुम्ही कटिंग करून रेडी करून ठेवू शकता. आता हा कटिंग केलेला पॅच तुम्ही कोणत्याही बेसवर वापरू शकता बरं का. फॅब्रिकवर, अगदी खण ब्लाऊज पीस असतो त्यावरती, अगदी एखाद्या कार्पेटवरती, अगदी एखाद्या फोम शीटवरती, रांगोळीच्या रेडी असलेल्या शीटवरती, रेडी रांगोळीवरती, आणि किंवा नुसती रांगोळी हांतरली आणि त्यावरती ही शीट ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते बरं का. तुम्हाला ना ह्या प्रत्येक नवीन नवीन स्किल तुमच्या
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लेवलवर शिकायची आहे बरं का. कारण प्रत्येकाचं शिकण्याची स्टाईल ही वेगळी असते. आता इथे पहा ना, ह्याला मी एका फोम शीटवर ठेवून दाखवलं आहे आणि किती किती सुंदर दिसतंय नाही का. इथे सर्कल आकारामध्ये मी फोम शीट कट केली आणि ती तिथे ठेवलेली आहे. त्यावर सुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसत होती. रेडी रांगोळीमधला हा पॅच तर मी बऱ्याच रांगोळीमध्ये तुम्हाला दाखवला आहे. त्याच्यावरती सुद्धा ही रांगोळी किती सुंदर दिसते नाही का. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि विष्णू हृदयदळ कमळ बनवण्याची ही पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा बरं का. आणि हो, असेच नवीन नवीन आणि भन्नाट आयडिया तुम्हाला हव्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, रांगोळी बनवत राहा आणि आपल्या घराला सजवत राहा. धन्यवाद.